काय हो केवढं गारटलं तुम्ही? कुणाच्या तर घराच्या चुलीपुढे शेकत बसायचं आणि मग यायचं. अगं कशाचं शेकायचं घेऊन बसलीस? थंड काय कमी आहे वय? पुढून शेकलं की मागून थंड पडते आणि मागून शेकलं की पुढं. हा आणि तिथून बाजूला झालं की हे अशी अवस्था होती बघ. बरं थांबा, तुमच्यासाठी गरम गरम चहा करते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं आई काय केलंस तू? हे अंगाव गार पाणी पडलं बघ. थंडी काय कमी आहे वय? आता तुला काही ही जागा सापडली का? अरे मला एक दिसत नाही, पण तुझं काय डोळं फुटलेत होय रे? मी चूळ भरायच्या जागेवर कशाला बसलास रे? अगं आहे ही काही चूळ भरायची जागा आहे का? तिकडे मोरीत जाऊन चूळ भरायची ना. माझा वाडा आहे, मी कुठे बी चूळ भरीन, तू नको मला सांगूस. तिथे एवढ्या थंडीत कामावर जातोय त्याचं काय वाटत नाही बघ तुला. तर अख्ख्या गावात तू एकटाच जातोस का नाही कामाव? ती मला कौतुक सांगतेस. नसल होत तर दे सोडून काम. आणि काम सोडून देऊन खायचं काय? तर कंपाऊंडर कमावतोय की वाड्याच्या पुण्यावर, त्याच्याकडनं करा वसूल पैसा. कष्ट करतात म्हणून त्यांच्याकडे येतोय पैसा. हाच पातूर एवढा हालाकीत जगत होतो तेव्हा कुठे गेली होती वाड्याची पुण्याई? तेव्हा गेली होती मसनात. तू आणतेस का हुडकून? शेजारच्या लग्नात सुनेचा लाड आणि नाही नाही म्हणती तर 2 लाडू वाढ. आणि तू कशाला ग त्या कंपाऊंडरची वकिली करत असते तेव्हा बघाव तवा? कारण माझं घर चालतंय त्याच्या पैशावर. हा 2 येळची चूल पेटती या. अव तुमचा चहा पिऊन झाला असेल तर आंघोळ करून घ्या. चुलीवर पाणी तापत असेल. यांच्या कुठं नादाला लागताय? आपल्याला मस्त कामं पडल्यात. चला. तर तुम्हालाच काम आहे ती आणि मी मोकळीच असते या दिवसभर. का ह्या कंपाऊंडरने कुठनं लिंबू फिरवलं ह्या वाड्यावर पण ठाऊक, आणि सगळी माझ्यावरच उलटतात. आयो आता आंघोळ करणारच आहेस ना? गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. योग्य तुमच्यासाठी चहा ठेव तिथे. अहो प्या डॉक्टर, असं पण लवकरच तुमच्या घशाला कोरड पडणार आहे. का बरं? अहो आमची म्हातारी कोणाचंच ऐकणं झाल्या. सकाळपासून मम्मीला म्हणते वाड्याच्या मागची जमीन उकरायची आहे, लवकरात लवकर पोलिसांना वाड्यात बोलून घे, असं सारखं म्हणते. असं काय लपवलंय तुम्ही वाड्याच्या माग? मी काहीतरी विचारतेय डॉक्टर, सांगा की. तुम्ही सांगणार आहे का नाही? नाही सांगितलं ना तर लय महागात पडल तुम्हाला बी आणि मला बी. डिंपल मी तुला एकदा सांगितलं ना, पेशन्स ठेव. योग्य वेळ येऊ दे, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन. तोपर्यंत सारखं सारखं मला विचारून त्रास देऊ नकोस. ठीक आहे, नाही विचारत. तुम्ही बसा योग्य वेळेची वाट बघत, आणि अंगाशी आला ना मग निस्तारत बसा. मला काय, मी सगळं तुमच्या भल्यासाठीच करत होते. त्याची काही गरज नाहीये. माझं भलं कशात आहे ते कसं करायचं हे मला बरोबर कळतं. तू नको तिकडे लक्ष देऊ. तुला जे काम सांगितलं तिकडे लक्ष दे. निघ तू. जाते, पण परत गोत्यात आला ना मग तेव्हा मला म्हणू नका डिंपल तू हुशार आहेस, मला मदत कर. आणि हो, या सगळ्यात कुठं माझं नाव आलं ना तर पहिली कुंडली मी तुमची बाहेर काढणार, लक्षात ठेवायचं. मंजू कुठे चाललीस? बस तुला सोडतो. नाही नको, मी जाईन. चालत? माझी सायकल असतं ना. चल बस लवकर, सोडतो तुला. नामू, तुला एकदा सांगितलं ना मी जाईन म्हणून, कळत नाही का तुला? मला नाही तुझ्या बरोबर यायचं. बरं राहिलं, नको येऊस. पण एवढं चिडायला काय झालं? हे बघ, जास्त चिडणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. मी आपण बारका असताना लय चिडायचं. तेव्हा माझी आई म्हणायची, माणूस जास्त रागावला, जास्त चिडला तर त्याचं रक्त आहे ना आतल्या आत जळतो आणि मग तो काळा पडतो. मी आपण काळा पडलो, तू बी काळा पडशील. हो
पडू दे, काळी पडू दे, नाही तर मरू दे, काय करायचंय तुला? मला ना जगायचाच कंटाळा आलाय. या 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 गोऱ्या रंगामुळेच माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय, माती झालीये. तुला अजून काय बोलायचंय का? नाही ना? मग जा ना. मी फक्त तुला हसवायसाठी बोललो होतो. कोणी सांगितलं तुला हसवायला? मी बोलले का तुला हसव म्हणून? नाही ना? मग कशासाठी हे सगळं करतोय? हे बघ नामू, माझं आधीच डोकं फिरले, तू अजून फिरू नकोसा. तुला एकदा सांगितलं नाही जा म्हणून. जा बरं, निघ रे. जातो. काय चाललंय माझं? आम्ही वेड्यासारखं वागतीये. उगाचच नामूवरती भडकले. बिचारा सायकलवर सोडतो एवढंच तर बोलला होता. मी पण ना कोणाचा राग कोणावरही काढते. टोन्या, अरे टोन्या, काय गाजे मला कशा हाका मारतीस? अरे माझं एक काम कर की. मी नाही, मला अभ्यास आहे. तुला 5 रुपये देते. 5 रुपये? हा, झाला माझा अभ्यास. काय काम आहे तुझं? सांग लवकर. अरे पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना निरोप दे म्हणून माझं एक काम आहे तुमच्याकडे. अजय, तुम्हाला तर नाही ना जाणार पोलीस स्टेशनात? अरे तू काय खून केलास होय तुला पोलिसात द्यायला? तुझा काय भरोसा नाही. आता अशी म्हणतीस आणि नंतर ना मी तुला त्रास दिला मला पोलीस स्टेशनात भरती करशील. नाही, मी नाही, मला खेळायला जायचे. तर मुडद्या टोन्या तू तेवढंच काम कर. नाही, मी जातो खेळायला. नाही गेलो. जेव्हा बघावं तेव्हा खेळातच पुरलाय तुला. दुसरं काही येतं का तुला? अरे त्याला एक काम ऐकायला नको. आईजीच्या जीवावर बायजी उदार. मी बघतेच कसं जात नाही ते पोलीस स्टेशनला. नामू, नामू, मी तुझी माफी मागायला आली. नामू ऐक ना, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये ना. नामू, मी खरंच तुझ्यावरती रागवायला नको होतं, पण खरंच सॉरी. नकोय मला तुझी सॉरी. नामू, का असं वागतोय? तुझं नाही हे दरवेळीच झालंय. आधी रागवायचं, नंतर सॉरी बोलत सुटायचं. आणि असं बी तुझ्या सॉरीने मला झालेला त्रास काही कमी होणार नाही. नाम्या म्हणजे कुणी बी यायचं आणि टपलीत मारून जायचं असं आहे बाय. आणि कुणाला जर माझ्या मैत्रीची कदर नसेल ना तर मला बी विचार करावा लागल. नामू, अरे असं कसं बोलतोस? कदर नाहीये. कदर नसती तर मी आले असते का तुझी माफी मागायला? सांग बरं. मला माहितीये मी खूप चुकीचे वागले तुझ्याशी. खरं तर ना मी माझ्या नवऱ्याचा राग तुझ्यावरती काढला. माझा आणि यांचा थोडासा वाद झाला होता. तोच डोक्यात ठेवून घराबाहेर निघाले आणि नेमका समोर तू येऊन उभा राहिलास म्हणून हे सगळं झालं. अरे भांडणं तुमच्या दोघांची, त्यात माझा काय संबंध? किती भडकली होतीस तू. तुझ्या अशा वागण्यानं मला किती हर्ट झालं तुला नाही कळणार. मला माहिती तुला खूप हर्ट झालं म्हणून तर आली ना तुझी माफी मागायला. मला ना कळतच नाही अरे मी कस काय एवढे हायपर झाले आणि कस काय तुझ्यावरती इतकी भडकले. नामू, मला माहिती मी असं वागायला नको होतं तुझ्याशी. खरं सांगू का, आपण आपल्या जवळच्याच माणसावरती हक्काने रागवतो. तू माझ्या जवळचा आहेस की नाही म्हणून सगळा राग तुझ्यावरती निघाला. तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मी तुझ्यावरती रागवायचे, तुझ्यावरती रुसून बसायचे, तेव्हा तू मला कसं म्हणवायचंस? दोन्ही हात कानावर ठेवून उठाबशा काढायचा. हवं तर मी पण. नाही नाही, बस बस बस, कान पकडायची गरज नाही.
आणि परत असं वागायचं नाही, हा आधीच सांगतो. नाहीतर मग तुला मी माझ्या सायकलवर नाही बसवणार. नाही वागणार. मला किती राग आला ना तरी मी परत असं तुझ्याशी वागणार नाही, प्रॉमिस. ठीक आहे, येऊ मी? सायकलवर सोडू का तुला? अगं गंमत केली. जा. काहीही झालं तरी पोलीस वाड्यात येता कामा नयेत. म्हाताऱ्याने त्यांची भेट झाली की माझा सगळा खेळ खाल्लास. मग मंजूही गेली, जमीनही गेली, आणि हे जे सगळं उभं केलं ते सगळंच जाईल. नाही नाही, मी हे जाऊ देणार नाही. हे सगळं थांबवायचं असेल तर ही म्हातारी जिवंत राहता कामा नये. हीच वेळ तिचा आवाज कायमचा बंद करायची, तिचा काटा काढायची. होय आजी, जातो जातो. टोण्या पोलिसांकडे तर नाही ना चालला? पोलीस वाड्यात येतं कामा नये. पोलीस जर इथे आले तर माझी वाट लागेल. नाही नाही, मला टोण्याला थांबवायलाच लागेल. शुभंकर, अरे क्लासची वेळ झालीये. क्लासमध्ये बसायचं सोडून कुठे निघालास तू? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? होय. कशासाठी? तुला काय खोटं खोटं चोर पोलीस खायचंय का? म्या काय आता बार काय वय खोटं खोटं तर चोर पोलीस खायला? मी आता मोठा झालोय. म्या खऱ्या पोलीस स्टेशनला निघालोय, खऱ्या पोलिसांकडे. का? कशासाठी? त्या आजीने त्यासनी भेटायला बोलावलंय. मला वाटतं त्यांना परत वेडेपणाचा झटका आला असणार. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही हे? आणि परत वेडेपणाचा झटका म्हणजे? परत म्हणजे मागे एकदा त्यांना येऊन गेला होता, तेव्हाही काहीतरी बडबड करायच्या, असंबंध बरळायच्या. मला वाटलं माझ्या उपचाराने बऱ्या होतील, पण कसलं काय, त्यांचा आजार खूपच वाढत गेला. हे जर का असंच वाढत गेलं तर प्रकरण हाताबाहेर जाईल. बरं करणं खूप अवघड होईल त्यांना. हो, पण आजी आत्ताच का अशी विचित्रासारखं वागतीये? मलाही माहिती नाही, पण आपल्या वाड्याच्या पाठीमागे कोणीतरी काहीतरी पुरून ठेवलं आणि मला ते पोलिसांना सांगायचं असं बडबड करतात. आता मला एक सांगा, त्यांना दिसतंय का तरी? नाही दिसत. पण तरीही स्वतःच्या डोळ्यांनी बघितले असल्यासारखं वाड्याच्या पाठीमागे कोणीतरी काहीतरी पुरून ठेवलं असं बडबड करत असतात. मला वाटतं त्यांना भास होतोय, खूप मोठ्या प्रमाणात भास होतोय. असं असेल ना तर काहीतरी करायला हवं डॉक्टर. अहो, मी काही कमी प्रयत्न केले का? पण काहीच उपयोग नाही. माझं ऐकतच नाहीत त्या. माझ्या आजीसारख्या आहेत. मला खूप टेन्शन येते हो त्यांचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला माहितीये या वाड्यातल्या लोकांची, वाड्यातल्याच काय गावातल्या सगळ्या लोकांची तुम्हाला किती काळजी असते. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करते काहीतरी. हा शुभंकर, जा बाळा, क्लासमध्ये जाऊन बस. आणि पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशनचं राहू दे, मी आहे ना, मी बघते. जा. होय, जातो. डॉक्टर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सर्वाजीशी बोलते. पाणी लय गरम आहे, वाईट जरा जपून, नाहीतर चटका बसायचा. झाल्या का शिका सुरू? हा, ही समजा तुमच्या आईमुळे होते. एवढं गाठून आला होता तुम्ही, त्याच्यात तुमच्या अंगावर गार पाणी ओतलं. एवढं करून बिवर दमदाटी त्यांचीच. किती दिवस सहन करायचं माणसानं? अगं जाऊ दे ना तो विषय. तिने काय बळण केलं होय? ही असं असतंय तुमचं. हा, त्यांनी काय बी केलं ना तरी त्यांचीच बाजू घ्यायची. एवढं घालून पाडून बोलते त्या, तरी त्याचं काय वाटत नाही का तुम्हाला? हा दरबंद राहिला नाही त्यांच्या वागण्याला. कालपासून तर डोकं फिरल्यागत वागते त्या. वाडाच्या मागं कुणी तर काय तर पुरवून ठेवलं काय म्हणते त्या. पोलिसांना बोलव म्हणून टोण्याच्या काय मागं लागते त्या. काय असं वागते आहे? हा मग म्या काय म्हणचं सांगते. आता तुम्हीच सांगा, पोलीस इथं आले, त्यांच्या वागण्यावरनं जर समजा वाडा उकरून काढला तर केवढ्यात पडल?
हाय नाही तेवढा बी वाडा जाईल ढासळून. अरे देवा, नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. मी काहीतरी करतो, आईशी बोलतो मी. बोलून काय होणार नाही, आत्यांचा इलाज करायला पाहिजे. आपण डॉक्टरांशी बोलू. चला, तुम्हाला पण लागलीच दाखवून घेऊ. नाही नाही, मला काय नाही झालं, आराम केला ना बरं वाटेल. आता मी झोपतो, झोपतून उठलो ना आईसाठी डॉक्टरांकडे जाऊ. हा आधी माणूस गुहेत राहायचा. कुठे राहायचा? तो जंगलात जाऊन शिकार करून आपली भूक भागवत होता. त्यानंतर त्याला शेतीचा शोध लागला. मग तो नदी किनारी जाऊन शेती करू लागला. असं करत करत त्याला अनेक शोध लागले. आणि तो प्रगत झाला. चला, सगळ्यांनी वह्या पुस्तकं काढा आणि त्याला कसे कसे आणि कोणते शोध लागले हे धडा वाचून लिहा. ठीक आहे? दंगा करायचा नाहीये, मी इथेच आहे. काय गाजे, कशी आहे तुझी तब्येत आता? मला काय धाड भरली आहे, मी मस्त मजेत आहे. मग पोलिसांकडे तुझं काय काम होतं? अगं, टोण्याने पोलिसांना बोलवलं असेल वाड्यात. आयुष्यात त्यांनी एकतरी चांगलं काम केलंय. नाही केलं. नाही म्हणजे मीच त्याला सांगितलं होतं नको बोलूस म्हणून. त्याच मुडद्याला जायचं नसेल. त्या मुडद्या बसवला त्याचा, आधीच हाऊसन त्यात पडला पाऊस. तुझं नक्की काय काम होतं पोलिसांकडे? मला सांग ना, हवं तर मी बोलवते त्यांना. पण जर काही महत्वाचं काम नसेल आणि विनाकारण जर त्यांचा हेलपटा झाला ना, तर ते आपल्या दोघींवरती चिडतील. अगं, विनाकारण पोलिसांना बोलवायला मला काय याड लागलंय वे? स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्या दिवशी वाड्याच्या माग कोणतरी खाणत होत. तुला हसायला काय झालं? मी काय खोटं सांगते वय? तुझा बी नाही ना माझ्यावर विश्वास बसत? अगं, तसं काही नाहीये. तू सांग, तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू मी? एक तर तुला दिसत नाही, त्यात तू म्हणतेस की तू कोणाला तरी खंताना बघितलंय. तू जर खंताना कोणाला तरी बघितलंयस तर खंडारा माणूसही बघितला असशील ना. कोण होता तो? हो, त्या दिवशी रात्री वाड्याच्या माग मी गेली होती तेव्हा तिथं तुला सांगते ना मी की नक्की तिथं पुरलंय काहीतरी. डॉक्टर बरोबर बोलत होते. आजीला खरंच भास व्हायला लागलेत. आजी, अगं तुला भास होत असतील. अगं, मला कसा भास होईल? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय की कोणतरी होतं तिथं. एकदा पोलीस येऊ दे इथं, मग जो कोण हाय ना त्याचा मुडदाच बसवते बघ. बर ठीक आहे, त्याचं काय करायचं ना बघते मी. चल, तू आराम कर. हा, चने, ऐकलं का? आमची आजी काय म्हणली? मला काय वाटतं माहितीये का, एक मोठा चोर आला असेल आणि तो नाही का नाही लय म्हणजे लय दागिनो आणि पैसा आहे का नाही घेऊन पळाला असेल आणि त्याच्या मागे पोलीस लागले असणार. म्हणून त्या चोरा नाही का नाही ते पैसे आणि दागिने नाही का नाही आमच्या वाड्याच्या मागे लपवले असतील. आपल्याला जर घावलं ना, आपल्याकडे लय पैसे द्याल आणि आपण रोज चॉकलेट खाऊ. होय लगा, चल आपण बघू तिकडे. चल. डिंपल, इकडे जरा महत्वाचं बोलायचं. मुझे काम है. कामानंतर होत राहतील. आजीचं काय चाललंय तुझ्या? मुझे क्या पता क्या चल रहा है. आणि असं बी मी ठरवलंय, इथून पुढे कुठल्याच गोष्टीत डोकं घालायचं नाही. तुमचं सगळं ठरलेलं असतं ना, मग मी कशाला नाक खुपसून माझा वेळ वाया घालू? तुम्हीच म्हणता मी सांगितलंय तसं करायचं, ऍडव्हान्स डोकं चालवायचं नाही. नाही चालवत. मग हे सुद्धा मीच सांगतोय. तुझ्या आजीला ज्या भाषेत समजतं ना त्या भाषेत समजावून सांग. तिला सांग, प्रत्येक गोष्ट गावात सांगायची गरज नसते. नाही सांगणार. हा माझ्या प्लॅनचाच भाग आहे. मग तुमचा ह्यो प्लॅन फसलाच समजा. अहो, आमची म्हातारी अख्ख्या खानदानात कोणाचं ऐकत नाही. खरं तर कोणाचंच नाही ऐकत, पण माझं काय ऐकणार आहे?
डिंपल फालतू कारण नको आहेत मला. प्रत्येक गोष्टीत कारण देत राहिली तर कामं कशी होणार आपली? मग मला बी तेच म्हणायचंय, कशी होणार आपली कामं? तुम्ही मला कुठलीच गोष्ट विश्वासात घेऊन करत नाही, कुठला काही प्लॅन आहे ते नीट सांगत नाही. मग मला तुमच्या सोबत काम करायची इच्छा कशी होणार? मला जर काही माहित असतं तर मी प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलंच असतं ना. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर, डिंपल किती हुशार आहे ती, तिला सिंपल समजू नका. ही हुशारी ना कामात दाखवत जा. काम कमी आणि बडबड जास्त. सांगितलेलं काम कर जा. म्हणजे तुम्ही मला तुमच्या कामाबद्दल सांगणार नाहीत? ठीक आहे, नका सांगू, पण तुमच्या अशा वागण्यामुळे ना तुम्ही एक दिवस पोलिसांच्या हाती लवकर लागणार, हे लक्षात ठेवा. आती हूं मैं. तू माझं काम करणारस की नाही तेवढं सांग. नहीं करूंगी, अब झाड़ू भी नहीं लगाऊंगी, समझे? डिंपल